या जावली तालुक्यात दरची जी भानगड आणली ती आदरणीय सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी आणली. स्वर्गीय लालसिंगराव काका, स्वर्गीय भिलारी गुरुजी, स्वर्गीय जे अण्णा, सदाभाऊ सपकाळ यांच्या कार्यकालामध्ये जिल्हा बँकेला असेल निवडणुकीमध्ये असं कुठलंही वातावरण नव्हतं. मग दंडेलशाही, दडपशाही, दारू, दहशत हे राजकारण गुंडांकरवी खऱ्या अर्थानं तालुक्यात कोणी आणलं हे अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. आणि मग या जिल्हा बँकेच्या निवडणुका सुरू झाल्या. पद्धतशीरपणे शांत असलेलं वातावरण भाऊनी जसं सांगितलं तसं बहुमत असणारी ओरोशी सोसायटीची महिला पळवून नेणं. इंदोरीत आम्ही गेलो होतो, भावघरी आम्ही सगळे होतो. आई बहिणीवरून शिव्या, त्याचं सुद्धा फुटेज आमच्याकडे. आम्ही ते व्हायरल केलं नाही. शिंदे साहेब आमच्या सगळ्यांच्या समोर होते. आम्ही रिस्पेक्ट म्हणून शांत बसलो. त्यांना सांगितलं त्यांच्या गाड्या निघून जाऊ देत, आमच्या गाड्या निघून जाऊ देत. त्या दिवशी मला वाटतं आखाड्याच्या त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शशिकांत शिंदे कोण आहे. मला जर प्रत्युत्तर केलं असतं तर मी दाखवून दिलं असतं. मी एकटाच गेलो होतो. तुम्ही एकटे आला होता का कोणाला घेऊन आला होता, कोणाचं बहुमत होतं आणि कशा पद्धतीनं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. माझी या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांना एक विनंती आहे की जे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, काल होमगावच्या त्यांच्या घरातल्या ज्या गुंडांनी ज्याच्या आईचा ठराव झालाय त्या आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंना घोषणावं आहे का? त्याचं समर्थन आदरणीय पवारसाहेब करणार का? आखाड्यामध्ये शिवेंद्रराजे गेले. शिवेंद्रराजेंचा पिंडच असा आहे, कार्यकर्त्यांवर अन्याय झाला की शिवेंद्रराजे त्या ठिकाणी हजर असतात. रोहितदादा तिला त्यांची दोन्ही मुलं किती गाडी घेऊन तालुक्यात फिरत होती. त्या आखाड्यामध्ये त्या रणजितच्या घरी 15 लोक जाऊन देत आहेत. काल सुद्धा मारहाण झाल्यानंतर तक्रार देऊ नको, नाही तर तुम्हाला बघून घेऊ. ही कुठली भाषा? बरं, बरीचशी मंडळी त्या महाराज साहेब त्याला आखाड्यात आलेवाडीत आले आणि आमचं बहुमत होतं. आमच्या काल कोणी दम दिला? राजकारण कुठल्याही प्रकारचं ठराव मिळवण्याचं नाहीये. आदरणीय शिवेंद्रराजेंचा पिंडच आहे की ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायचं. आणि या निमित्तानं आम्हाला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे, खास करून शशिकांत शिंदे साहेबांचे जे कोण गुंड पुंड आणि सगळे समर्थक आहेत त्यांना, तुम्ही 2 हाताची तयारी ठेवा. आमची तयारी 4 हाताची. आणि शिवेंद्रराजे कार्यकर्त्यावर अन्याय झाला, जावलीमध्ये अन्याय झाला, रस्त्यावर उतरणार आणि तुम्ही दडपशाही केली तर ती दडपशाही मोडून काढण्याचं काम आदरणीय शिवेंद्रराजे कायमस्वरूपी करणार, हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बाबा त्यांचं ऐकत बसता, हे तोतांड सगळं. त्यांना या निवडणुकीत अशा पद्धतीचं वातावरण करायचं होतं. पुन्हा त्यांना या तालुक्यामध्ये आमदार म्हणून उभं राहायचं आहे आणि त्याची पेरणी यांची चालली, तर त्यांनी विसरून जावं. आमदारकी पण विसरून जावी आणि जिल्हा बँक पण विसरून जावी. त्यांनी आता निमांत गप राहावं. प्रदेशाध्यक्ष झाल्या तिकडं त्यांना काय भाषणं करायचे, काय आता दौरा करायचा त्यांनी करावा. जावलीत त्यांनी आता ढवळाढवळ करूच नये. आखाड्यात आता 63 वर्षाचं झालंय. लय वर्ष मला जायचं नाही. माझ्या अंगावर कोणी येईल त्याची चिरफाड करणार म्हणजे करणार. एखाद्यानं हात कापला आमचा तर त्याचा पाय कापला, काय आम्हाला फरक पडत नाही. मला तरी नाही. मी आता